माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। गेल्या 2 वर्षात भाजप सरकारने केलेले एकतरी विधायक काम सांगावं आणि आमच्याकडून 1 लाख रुपये घेऊन जावं असं आवाहन राणेंनी दिलंय। पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात मेळावा आणि जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं। गोव्यातील विधानसभेच्या रणसंग्रामात शिवसेना उतरतीये, यावरूनही राणेंनी शिवसेनेला टोला हाणलाय। कालच्या वृत्तपत्रात लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम मध्ये बातमी होती, डिजिटल महाराष्ट्र या योजनेअंतर्गत 2 वर्षात एक पण नवीन कॉम्प्युटर सरकारने विकत घेतला नाही। मी वाचून दाखवलं बघा। मुख्यमंत्री बोलतात आमचं राज्य डिजिटलवर प्रगत होत आहे। अरे पण मी 1 रुपया नाही खर्च केला, आपोआप प्रगत होईल। डिजिटल पोहोचला का, संगणक पोहोचला का गावात? केवढं खोटं बोलतात तो, केवढं खोटं बोलतात। मुंबईत काय होते, गोव्याला चालले लढायला। अरे इथे दिवे लावा ना, काय इथे दिवे लावा। काय बोलतात, काय चाल, जे मंत्री आहे तो त्याला कोण विचारत नाही। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात, त्या मंत्रिमंडळात काय बोलतात थोडी पाहिलं का त्यांनी? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।